नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघू शकत असाल, आता आपण काय करतोय, एक मुद्दा अभ्यासतोय ज्याचं नाव आहे संघराज्य आणि राज्यक्षेत्र. या मुद्द्याला अभ्यासण्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, की यापूर्वी मी भारतीय संघराज्य व्यवस्था हा टॉपिक घेतला आहे. ज्यामध्ये संघराज्य आणि गैरसंघराज्य हे मी काय सांगितलं आहे, फरक सांगितला आहे. ते लेक्चर व्यवस्थित बघा. त्यानंतर हा मुद्दा तुम्हाला कळायला मदत होईल. ठीक आहे. तत्पूर्वी सांगतो, संपूर्ण राज्यव्यवस्था ही राज्यसेवा पूर्व असेल. त्यानंतर संयुक्त गट ब आणि क पूर्व मुख्यसाठी संपूर्ण राज्यव्यवस्था ही बॅच आहे. जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये हायब्रिड बॅच आहे. ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट केला असेल. आणि दुसरं म्हणजे पी-वाय-क्यूचा सराव सुद्धा त्या ठिकाणी आपण करून घेतलेला असेल. अशी बॅच आहे जी तुम्हाला अवेलेबल होईल. नीती अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथे ही बॅच तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. आणखी काही समस्या असेल तर खाली नंबरवर कॉल करू शकता. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं की आपण मुद्दा शिकतोय ज्याचं नाव आहे संघराज्य आणि राज्यक्षेत्र. तर सर्वात पहिले ना तुम्हाला हा मुद्दा समजण्यापूर्वी दोन कन्सेप्ट फार शांततेने लेक्चर करून घ्या. ठीक आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की ॲट द एंड या लेक्चरच्या एंडला तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतात. फक्त ना माझे लेक्चर्स फार शांततेनं करावे लागतात. पहिली गोष्ट लेक्चरमध्ये आपण फक्त कंटेंट शिकतो, इतर गोष्टी शिकत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुमचा जो तास असतो हा तुमचा प्रॉपर युटिलाइज होतो. इकडच्या तिकडच्या गोष्टी करणे शिकवताना हा प्रकार मला आवडत नाही. ठीक आहे. मोस्टली माझं असं म्हणणं असतं, की जितका वेळ तुम्ही मला देताय तुमच्या अभ्यासातला, त्यावेळी तुमचं प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे, अशाच पर्स्पेक्टिव्हनं आपण शिकतोय. तर आपला जो टॉपिक आहे, ज्याचं नाव आहे संघराज्य, व्यवस्थित लक्ष द्या. संघराज्य आणि राज्यक्षेत्र. आता प्रथमदर्शनी जर तुम्ही बघितले ना, तर आज तुमच्या अशा-अशा गोष्टी क्लिअर होणार आहे. यापूर्वी हा टॉपिक तुम्ही अभ्यासला जरी असेल, तरी तुमच्या अशा-अशा टॉपिक गोष्टी क्लिअर होणार आहेत, ज्या तुम्ही कदाचित काय केल्या असतील, कधी अभ्यासल्या असतील नसतील. लक्षात ठेवायचं संघराज्य म्हणजे काय असतं? जर तुम्ही बघितलंय तर भारतीय संविधानात संघराज्य हा शब्द आला नाही. तर भारतीय संविधानाचं जे आर्टिकल 1 आहे, हे आर्टिकल 1 काय म्हणतंय? आर्टिकल 1 म्हणतंय इंडिया दॅट इज भारत. म्हणजे इंडिया दॅट इज भारत. ओके. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की संविधानाने 2 नाव स्वीकारले. कोणते? इंडिया आणि भारत. इंडिया दॅट इज भारत शाल बी शाल बी म्हणजे असेलच. शाल बी युनियन ऑफ स्टेट म्हणजे काय असेल, की ते संघ राज्य नसून काय आहे? हे आपलं ठीक आहे. हे राज्यांचा संघ असेल. म्हणजेच बाबासाहेबांनी जेव्हा एक्सप्लेनेशन दिलं या प्रश्नाचं, तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं, की भारत हे संघ राज्य नसून हा काय आहे? राज्यांचा संघ आहे. बाबासाहेबांना विचारलं, "का हो? संघराज्य का बरं आणि राज्यांचा संघ का आहे?" तर त्याचं कारण बाबासाहेबांनी सांगितलं, की नंबर 1 ठीक आहे. भारतातील जे राज्य आहेत, आज भारतात जे तुम्हाला 28 राज्य दिसतात. भारतातील घटक राज्य हे घटक राज्य अमेरिकेप्रमाणे कराराने एकत्र नाही. असं आहे का महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू यांनी करार केला आणि एक देश स्थापन केला? नाही. ते अमेरिकेत झालं. अमेरिकेत वेगळे 13 देश एकत्र आले आणि त्यांनी काय केलंय? ते राज्य स्थापन केलं. म्हणून म्हटलं मी, की आधी तुम्ही ते लेक्चर करून घ्या. ठीक आहे. सो कालचं लेक्चर आहे ते. भारतातील घटक राज्य कराराने काय नाहीत? एकत्र नाहीत. ठीक आहे. मग जे कराराने एकत्र नसतात ते संघराज्य नसतात. ते काय असतात? राज्यांचा संघ असतात. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, की भारतातील कोणत्याही राज्याला काय नाही? फुटून निघण्याचा अधिकार नाही. कसला अधिकार नाही? फुटून निघण्याचा अधिकार नाही. म्हणून हा प्रश्न नेहमी विचारतात. काय? प्रश्न हा विचारतात, की भारत हा राज्यांचा संघ आहे कारण? कारण की एक भारतातील राज्य कराराने एकत्र आले नाहीत आणि दुसरं म्हणजे भारतातील कोणत्याही राज्याला फुटून निघण्याचा अधिकार नाही. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडला. का बरं? कारण की ते कराराने एकत्र आले होते. मॉन्ट्रिच करार होता, ज्यामध्ये 28 देश एकत्र आले आणि ज्यांनी युरोपियन युनियन हे एक युनियन तयार केली आणि त्याच्यातून ब्रिटनला बाहेर पडावं असं वाटलं, सो ब्रिटन बाहेर पडलं. म्हणून लक्षात ठेवायचं आर्टिकल 1 आहे. या 1चं ठीक आहे सबसेक्शन 1 म्हणजे बघा आर्टिकल 1चं 1 काय म्हणतंय? आर्टिकल 1 आणि 1 चा सब क्लॉज म्हणतोय 1 म्हणतोय, की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. ठीक आहे. म्हणजे भारत
इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. बाबासाहेबांनी उत्तर सांगितलंय राज्यांचा संघ का बरं आहे? कारण की भारतातील घटक राज्य कराराने एकत्र आले नाही आणि कोणत्याही राज्याला फुटून निघण्याचा अधिकार नाही म्हणून ते राज्यांचा संघ आहे. तर मग सर संघ राज्य या कन्सेप्टमध्ये कशाचा समावेश होतो? तर लक्षात ठेवायचं जर तुम्ही संघ राज्य ही कन्सेप्ट ब्रॉडली जर अभ्यासली तर संघ राज्य म्हणजे काय असतं? संघ राज्य या शब्दाचा अर्थ तुम्हाला असा सांगता येईल बघा. दोन शब्द आहेत. एक आहे संघ, ठीक आहे, आणि एक आहे ते म्हणजे राज्य. म्हणजे काय होतंय? संघ म्हणजे काय? संघ म्हणजे केंद्र आणि राज्य म्हणजे काय? घटक राज्य. राज्य म्हणजे घटक राज्य. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल संघ राज्य कन्सेप्टमध्ये दोनच गोष्टीचा समावेश होऊन राहिला. नंबर एक ज्याला आपण केंद्र म्हणतोय पण संविधानात केंद्र म्हटलं नाही त्याला संघ म्हटलं आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला युनियन म्हटलं आहे. ओके. आणि दोन हे काय म्हणतंय? हे म्हणतंय घटक राज्य आणि घटक राज्यांना घटक राज्यच म्हटलं आहे. त्याला स्टेट्स म्हणतात. काय म्हणतात? स्टेट्स. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, यूपी. म्हणजे एक लक्षात घ्या यामध्ये जर तुम्ही बघितलं तर संघ राज्य कन्सेप्टमध्ये तुम्हाला काय दिसतं माहिती आहे का? केंद्र सरकार दिसते, भारत सरकार आणि बाकी 28 राज्य दिसतात. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टमध्ये ही कन्सेप्ट तुम्हाला कशी कन्सेप्ट दिसेल माहिती आहे का? ही नॅरो कन्सेप्ट दिसेल. नॅरो का बरं हो सर? नॅरो म्हणजे काय? नॅरो म्हणजे ही संकुचित संकल्पना आहे. असं आहे ना? का बरं सर संकुचित संकल्पना आहे? कारण की इथं संपूर्ण भारत तुम्हाला दिसतच नाही ना. संपूर्ण भारत म्हणजे काय आहे? केंद्र सरकार, 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश. इथं केंद्रशासित प्रदेश कुठे आहेत? आहेत का? नाही आहेत. म्हणून संपूर्ण भारत दिसत नाही. म्हणून या कन्सेप्टला नॅरो कन्सेप्ट म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणून संविधानकर्त्यांनी काय केलंय लक्षात घ्या. संविधानकर्त्यांनी या ठिकाणी एक कन्सेप्ट वापरली जी तुमच्या संविधानाच्या आर्टिकल ठीक आहे आर्टिकल 1च्या 3 मध्ये आहे. 1च्या सब क्लॉज 3 मध्ये आहे. इथं बघा काय म्हटलं जातंय. इथं असं म्हटलं जातंय की भारतात किंवा भारतीय राज्य क्षेत्रात भारतीय राज्य क्षेत्रात बघा काय शब्द वापरलाय. भारतीय राज्य क्षेत्रात पुढील घटकांचा समावेश होतो. पुढील घटकांचा समावेश होतो. ठीक आहे. चला बघूया मग. कोणकोणते घटक आहे की ज्याचा समावेश हा तुम्हाला भारतीय राज्य क्षेत्रामध्ये दिसतो. हे कोण बोलतंय? हे आर्टिकल 1चं 3 म्हणतंय. ते बघा काय म्हणतंय. नंबर 1 ठीक आहे की 28 घटक राज्य. काय? 28 घटक राज्य. नंबर 2 8 केंद्रशासित प्रदेश. सध्या आपल्या इथे काय आहे? 8 केंद्रशासित प्रदेश आहेत म्हणजे 8 युनियन टेरिटोरीज आहेत. आणि तिसरं म्हणजे व्हिजन बघा किती मोठं संविधानकर्त्यांचं. ते काय म्हणतील? जेव्हा आम्ही काय होऊ? भारत बलाढ्य होईल तेव्हा वेळोवेळी संपादित करेल असे प्रदेश. म्हणजे वेळोवेळी संपादित प्रदेश. संपादित केलेले प्रदेश. आले का लक्षात? म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा आता भारत हा काय करेल पूर्ण पाकिस्तान जिंकून घेईल तेव्हा भारतातच ऍड करेल ना. म्हणून बघा इथं असं म्हणतंय संघ राज्य ही कन्सेप्ट मध्ये फक्त दोनच गोष्टीचा समावेश होतो. काय? केंद्र आणि राज्य. म्हणून ही नॅरो कन्सेप्ट आहे. संकुचित संकल्पना आहे. मात्र इथं जर तुम्ही बघितलंय ठीक आहे. इथे जर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला राज्य क्षेत्र ही कन्सेप्ट ब्रॉड दिसते कारण की याच्यामध्ये 28 घटक राज्य 8 केंद्रशासित प्रदेश आणि वेळोवेळी संपादित प्रदेश म्हणजे भारताचा तर नकाशात दिसतोच पण ते भिकारड्यांचा जो देश आहे पाकिस्तान तो सुद्धा आपल्याला आपल्यामध्ये दिसतोय. म्हणजे समजलं का? वेळोवेळी संपादित प्रदेश. म्हणून लक्षात ठेवायचं यामध्ये भारत ब्रॉडली दिसतो. यामध्ये भारत काय दिसतो? ब्रॉडली दिसतो. म्हणून ही कन्सेप्ट कशी आहे? ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. कशी आहे? ब्रॉड म्हणजे विस्तृत संकल्पना आहे. या तीनही गोष्टीवर तुम्हाला प्रश्न येतात. प्रश्न काय येतात? की संघ राज्य या संकल्पनेमध्ये कशाचा समावेश होतो? तर युनियन टेरिटरी म्हणजे युनियन आणि फक्त घटक राज्य. तर राज्य क्षेत्र या संकल्पनेमध्ये तुम्हाला काय दिसतंय? 2 कन्सेप्टचा समावेश दिसतोय. ठीक आहे. 2 कन्सेप्टचा समावेश दिसतो. त्या 2 कन्सेप्ट कोणत्या आहेत? तर त्या 2 कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी या 3 कन्सेप्ट दिसतात. क्लिअर का? समजलंय का? म्हणून आता बघा तुम्ही 3 मुद्दे शिकले. तिन्हीवर प्रश्न विचारले आहेत. की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट.
तो राज्यांचा संघ आहे, कारण भारतातील राज्य घटक कराराने एकत्र नाही आणि फुटून निघण्याचा अधिकार नाही. वेगळ्या राज्याची मागणी करता येते, लक्षात घ्या. महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा व्हावा ही मागणी करता येते, पण महाराष्ट्र वेगळा देश व्हावा ही भारतात मागणी करता येत नाही, कारण की भारतातील राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार नाही. समजलं? संघ राज्य या कन्सेप्टमध्ये केवळ केंद्र आणि घटक राज्यांचा समावेश होतो म्हणून नॅरो संकल्पना आहे. तर राज्य क्षेत्र या संकल्पनेत 28 राज्य, 8 युनियन टेरिटोरी आणि वेळोवेळी संपादित प्रदेशाचा समावेश होतो म्हणून ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. समजलं का तुम्हाला? कळालं का? सो हे आहे संघ राज्य आणि राज्य क्षेत्र या टॉपिकचा अर्थ. समजलं का? म्हणजे पॉलिटी समजण्यासाठी पाठ नसतात करत, टॉपिकचे अर्थ समजत असतात. स्क्रीनशॉट करून घ्या. करा स्क्रीनशॉट. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता मुद्दा हा आहे की सर मग हे संघ राज्य आणि राज्य क्षेत्र, ठीक आहे, आपण काय मुद्दा शिकतोय? आपण शिकतोय संघ राज्य आणि राज्य क्षेत्र. ठीक आहे, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत याच्या तरतुदी कुठे आहेत? तर लक्षात ठेवायचं, संघ राज्य आणि राज्य क्षेत्र हे जे दिलं आहे, हे दिलं आहे घटनेचा भाग 1 मध्ये. ठीक आहे, आपल्या संविधानाचा जो भाग 1 आहे, या भाग 1 मध्ये याच्या तरतुदी दिल्या आहेत आणि या भागामध्ये अनुच्छेद आहेत. संविधानात कलम नसतात, संविधानात अनुच्छेद असतात. अनुच्छेद 1 ते 4 दरम्यान. ठीक आहे, हे काय दिलं आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, भारतात कोणकोणते राज्य आहेत आणि भारतात कोणकोणते युनियन टेरिटोरी आहे याची यादी असते. लक्षात ठेवायचं म्हणजे भारतात कोणकोणते राज्य आणि कोणकोणते युनियन टेरिटोरी आहे याची यादी जिथं दिली आहे, ते यादी आहे परिशिष्ट 1 मध्ये. म्हणून लक्षात ठेवायचं, परिशिष्ट 1 किंवा परिशिष्टालाच अनुसूची म्हणतात. अनुसूची 1 मध्ये काय दिलं आहे? भारतातील संघ राज्य आणि राज्य क्षेत्र. संघ राज्य म्हणजे काय? भारतात किती राज्य आहेत ते. आणि राज्य क्षेत्र म्हणजे काय? की भारतामध्ये तुम्हाला काय दिसतं? किती युनियन टेरिटोरी आहे, कोणकोणते वेळोवेळी संपादित प्रदेश केले त्याची यादी. म्हणून असं म्हणतात, भाग 1 नुसार परिशिष्ट 1 निर्माण झालेलं आहे. इथपर्यंत क्लिअर? समजलं का? सो अशा प्रकारे ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला दिसतात. मी परत एकदा सांगतोय, आधीचं लेक्चर बघून घ्या, कारण की मी तुम्हाला 2 मॉड्यूल सांगितले. एक संघ राज्य निर्माण होत असतं, ते म्हणजे काय? ते म्हणजे तुम्हाला दिसतंय, ठीक आहे, एक संघ राज्य दिसतं, ते दिसतं तुम्हाला एकत्रीकरणाद्वारे आणि एक दिसतं विघटनाद्वारे. आणि भारतीय संघराज्य विघटनाद्वारे निर्माण झालाय. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. इथं फॉर एक एक्झाम्पल सांगतोय. पहिलं एक्झाम्पल आहे जे म्हणजे एकत्रीकरणाद्वारे. काही देश जे निर्माण होत असतात, हे एकत्रीकरणाद्वारे निर्माण होत असतात. जसं की बघा, अमेरिका जे आहे, या अमेरिकेमध्ये काय झालंय, जे 13 वेगवेगळे राज्य आहेत त्यांचं एकत्रीकरण झालं. ठीक आहे, 13 राज्य असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे वेगवेगळे राज्य होते आणि यांचं काय झालं, एकत्रीकरण झालं. असं यांनी स्वतःचं एकत्रीकरण केलंय आणि एकत्रीकरण करून काय केलं, या ठिकाणी एक संघ राज्य स्थापन केलं, ज्याचं नाव आहे USA. कशासाठी एकत्र केलं? यांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ व्हायचं होतं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्रीकरण केलंय. ठीक आहे, आणि दुसरं महत्व म्हणजे भारत आणि कॅनडा जर तुम्ही बघितलंय, भारत आणि कॅनडा हे तुम्हाला दिसतंय विघटनाद्वारे. विघटनाद्वारे म्हणजे काय? आपण आपल्या देशाचे छोटे छोटे भाग केले. म्हणजे एक भारत देश आहे, याला 8 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्यामध्ये विघटित केलं. विघटित म्हणजे वेगळं केलं. कशासाठी? प्रशासकीय सोयीसाठी. म्हणून असा हा इंडिया होता, एक देश इंडिया, आणि इथं प्रशासकीय सोय व्हावी यासाठी आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय केलं, या ठिकाणी याला विभक्त केलं. म्हणून असं म्हणतात, भारताचं मॉड्यूल हे कॅनडाप्रमाणे आहे. कॅनडाप्रमाणे आहे, इट्स मीन की तुम्ही काय करताय, प्रशासकीय सोयीसाठी आपण निर्माण केलंय. करारानं नाही एकत्र आले. हे कशासाठी एकत्र आले? प्रशासकीय सोयीसाठी एकत्र आले. सो म्हणून भारताचं संघराज्य हे कशाद्वारे निर्माण झालं आहे? सांगायचं विघटनाद्वारे. आणि USA कशाद्वारे झाला आहे? तर एकत्रीकरणाद्वारे. गेटिंग माय पॉइंट? कळालं का? समजलं? म्हणून लक्षात ठेवायचं की भारत हा जो तुम्हाला देश दिसतोय, ठीक आहे, ठीक आहे, हा जो भारत नावाचा देश तुम्हाला दिसतोय, या देशाला जर तुम्ही बघितलंय, हे अंदमान निकोबार, ठीक आहे, आणि हे लक्षद्वीप, ठीक आहे, तर इथं तुम्हाला असं दिसेल, जर तुम्ही फक्त संघराज्य शब्द अभ्यासला तर संघराज्यामध्ये तुम्हाला काय दिसतील? फक्त 28 स्टेट दिसतील. पण जर तुम्ही राज्यक्षेत्र म्हटलं तर राज्यक्षेत्रामध्ये तुम्हाला युनियन टेरिटोरी, ठीक आहे, त्याच्यानंतर वेळोवेळी संपादित प्रदेश असं सगळं दिसेल. म्हणून
भारतीय संघराज्य हे भारतीय राज्यांचा संघ असून ते विघटनाद्वारे म्हणजेच विघटनाद्वारे कशासाठी? प्रशासकीय सोयीसाठी. कशासाठी? प्रशासकीय सोय या गोष्टीसाठी आपण काय केलं आहे? निर्माण केलेलं आहे. कळालं? गेटिंग माय पॉइंट? समजलं? सो हे सगळ्या मुद्द्यांवर प्रश्न येईल आणि एक लक्षात ठेवायचं, मी शिकवल्यानंतर तो पॉइंट 100% क्लिअर होतोय. स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे. मग आता एक लक्षात घ्या, की सर मग भारतीय संविधानात आता तुम्ही संघराज्य राज्यक्षेत्र ह्या कन्सेप्ट क्लिअर केल्या. मग इथं काय काय दिलं आहे? तर त्या सर्वात पहिले आपण शिकतोय आर्टिकल 1. लक्षात ठेवायचं, आर्टिकल 1च्या ए मध्ये सांगितलं आहे. सर्वात पहिले डेफिनेशन केली. काय डेफिनेशन केली? इंडिया दॅट इज भारत. काय केली? पहिली डेफिनेशन आहे ज्याचं नाव आहे इंडिया दॅट इज भारत. म्हणजे या गोष्टीवरून एक लक्षात येते, भारताने दोन नावं स्वीकारले आहे. एक इंडिया जी इंग्रजांची देण आहे आणि एक भारत. इंडिया दॅट इज भारत काय? शॅल बी युनियन ऑफ स्टेट. विल बी नाही, आयोगाने एकदा विल बी शब्द दिला. विल बी नसतं, शॅल बी असतं. ठीक आहे, कन्फर्म थिंग आहे. सो शॅल बी युनियन ऑफ स्टेट. ठीक आहे, म्हणून भारत हा काय आहे? संघ राज्य नसून हा राज्यांचा संघ आहे, असं आर्टिकल 1चं 1 म्हणतंय. का राज्यांचा संघ आहे? याचे दोन कारण दिले. कराराने एकत्र नाही आणि फुटून निघण्याचा अधिकार नाही. त्याच्यानंतर आर्टिकल 1 आहे, या आर्टिकलचं 1चं 2 बघा काय म्हणतंय. आर्टिकल 1 मध्ये सबक्लॉज 2 आहे. सबक्लॉज 2 असं म्हणतंय की भारत जो आहे, ठीक आहे, भारत हा काही घटक राज्य आणि ठीक आहे काही युनियन टेरिटोरीज मिळून बनलेला असेल. बघा लक्ष द्या, 1चं 2 काय म्हणतंय की भारतीय संघराज्य म्हणजे भारत हा काही घटक राज्य आणि युनियन टेरिटोरी मिळून काय असेल? बनलेला असेल. आता समजा, समजून घ्या तुम्ही, तुम्ही एखादा विदेशी व्यक्ती आहे, अमेरिकन व्यक्ती आहे, जो भारताचं संविधान वाचतंय. मग त्याला लक्षात आलं भारताची दोन नावं आहेत, भारत आणि इंडिया, आणि त्याला दुसरा 1च्या 2 मध्ये काय समजलं की भारत हा काही घटक राज्य आणि काही युनियन टेरिटोरी म्हणून बनला आहे. त्याला प्रश्न पडेल नाही का की काही घटक राज्य आणि युनियन टेरिटोरी कोणते? तर यासाठी संविधानकर्त्यांनी काय म्हटलं माहितीये का? संविधानकर्ते यासाठी म्हणतात की ठीक आहे, कोणत्या घटक राज्य आणि कोणत्या युनियन टेरिटोरी मध्ये बनला आहे याची यादी जर तुम्हाला बघायची असेल तर यादी कुठे आहे? ती आहे अनुसूची किंवा परिशिष्ट 1 मध्ये. समजलं? मग मग तुम्हाला जर विचारलं परिशिष्ट 1 मध्ये काय दिलं आहे, तर राज्याची यादी दिली आहे. ठीक आहे, समजलं? आणि परिशिष्ट 1 कोणत्या कलमानं तयार केलं? कोणत्या आर्टिकलनं? तर सांगायचं 1च्या 2 न केलंय. गेटिंग माय पॉइंट? समजलं? चला, त्यानंतर आपल्या संविधानाचं आर्टिकल जे आहे ठीक आहे, ते आहे 1चा सबक्लॉज 3 म्हणजे 1 मधलाच तिसरा मुद्दा. तो बघा काय म्हणतो. 1चा सबक्लॉज 3 असं म्हणतोय की ठीक आहे, भारतीय राज्य क्षेत्रात काय म्हणतोय? भारतीय राज्य क्षेत्रात पुढील घटकांचा समावेश असेल. पुढील घटकांचा समावेश असेल. ठीक आहे, मी जशा प्रकारे नोट्स लिहितो तशा प्रकारे तुम्ही काय करायचं? नोट्स लिहायचं. का माहिती का? सर्वात महत्वाचं असतं व्हिज्युअल इफेक्ट. ठीक आहे, मी जेव्हा बीएडला होतो तेव्हा आम्हाला शिकवले जात असे की सर्वात महत्वाची असते माणसाची पिक्टोरियल मेमरी, आणि जेव्हा तुम्ही लिहिताना तेव्हा 4 वेळा रीडिंगचा सराव होत असतो. ठीक आहे, समजलं? सो भारतीय राज्य क्षेत्रात पुढील घटकांचा समावेश होतो. मग कोणकोणत्या पुढील घटकांचा समावेश होतो? तर बघा तिथं सांगितलं आहे, ते पुढील घटक म्हणजे नंबर 1, एक मिनिट फक्त, हा, नंबर 1 28 घटक राज्य. 28 घटक राज्य. आता 28 शब्द नसेल तिथं, पण घटक राज्य असेल. नंबर 2 8 केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, आणि नंबर 3 ते म्हणजे काय? वेळोवेळी संपादित प्रदेश. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की भारतात राज्य क्षेत्र, ठीक आहे, ही कन्सेप्ट जी आहे ना, ही ब्रॉड आहे. समजलंय? म्हणून राज्य क्षेत्र शब्द कुठे आलाय? 1च्या 3 मध्ये आला आहे. इथपर्यंत क्लिअर? समजलं का? आपण शिकतोय आर्टिकल काय? आर्टिकल 1. 1च्या 1 मध्ये काय सांगितलं आहे? 1च्या 1 मध्ये सांगितलं इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. 1च्या 2 मध्ये म्हटलंय काही घटक राज्य आणि युनियन टेरिटोरीज म्हणून बनला असेल. याची यादी अनुसूची 1 मध्ये दिली आहे, परिशिष्ट 1 मध्ये. 1चं 3 काय म्हणतंय? भारतीय राज्य क्षेत्रात पुढील घटकांचा समावेश होतो. 28 घटक राज्य. म्हणजे 28 घटक राज्य हा शब्द नाही दिलाय बरं, मी फक्त तुम्हाला उदाहरणादाखल सांगतोय.
8 युनियन टेरिटरी आणि वेळोवेळी संपादित केले जातील प्रदेश म्हणजे आपण जिंकून घेऊ असे प्रदेश. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर आपण वेळोवेळी कोणते प्रदेश संपादित केले आहेत का? असे काही प्रदेश आहेत का, की जे आपण जिंकून घेतले आहेत? त्याचं उत्तर आता मी तुम्हाला देतोय. लक्षात ठेवायचं, भारत हा सार्वभौम देश आहे. भारत कसा देश आहे? भारत हा सार्वभौम देश आहे. आणि लक्षात ठेवायचं, जो देश सॉव्हरेन असतो, सार्वभौम असतो ना, त्याला ना, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आपला प्रदेश म्हणजे भारताचा प्रदेश. आपला प्रदेश किंवा ठीक आहे, एखादा परकीय प्रदेश. व्यवस्थित लक्ष द्या, मी काय-काय कन्सेप्ट सांगतोय. सर्व इम्पॉर्टंट आहे. जो देश भारत हा काय आहे? भारत हा एक सार्वभौम देश आहे. सार्वभौम असल्या कारणाने त्याला आपला प्रदेश, ठीक आहे. एक मिनिट. त्याला काय करता येतं? त्याला आपला प्रदेश किंवा परकीय प्रदेश हा काय करता येतो? हा भाड्याने देणे. आता फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतोय. भारतानं श्रीलंकेचा हंबनटोटा बंदर जे आहे भाड्यानं घेतलाय. भाड्याने देणे किंवा जिंकून घेणे. फॉर एक्झाम्पल भारत जो आहे एखाद्या देशावर युद्ध करून तो जिंकून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतोय तुम्हाला, ते म्हणजे आपण गोवा जे आहे हे जिंकून घेतलाय पोर्तुगीजांकडून. गोवा, दमण, दीव हे भारतीय क्षेत्र नव्हते बरं, परकीय क्षेत्र आहे. गोवा असेल, दमण दीव असेल, दादरा नगर हवेली असेल, हे पोर्तुगीजांकडून जिंकून घेतले आहे. म्हणजे जिंकून घेणे. त्याच्यानंतर कराराने घेणे. कराराने घेणे. ठीक आहे. घेणे देणे दोन्ही येत आहे. आपला प्रदेश आपण दुसऱ्याला देऊ शकतो किंवा दुसऱ्याचा प्रदेश घेऊ शकतो. कराराने, भाडेपट्ट्याने, जिंकून घेणे, ठीक आहे, किंवा एखादा तह असेल, ठीक आहे, तहाने घेणे किंवा देणे हे सगळे अधिकार प्राप्त होतात. म्हणून लक्षात ठेवायचं, हे भारताला सार्वभौम असल्याच्यानं अधिकार आहेत. त्यामुळे भारत काय करू शकतो? वेळोवेळी प्रदेश संपादित करू शकतो. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला आता देतोय, ते उदाहरण समजून घ्या. भारतानं वेळोवेळी संपादित कोणकोणते प्रदेश केले आहेत? तर नंबर 1, भारतानं फ्रेंचांकडून पुद्दुचेरी जिंकून घेतलं. लक्षात ठेवायचं. आजचं पुद्दुचेरी, पूर्वीचं पॉंडेचेरी हे भारतानं फ्रेंचांकडून संपादित केलं आहे. समजलं? आणि दुसरं म्हणजे काय? आपण पोर्तुगीज जे आहे, या पोर्तुगीजांकडून काय काय जिंकून घेतलं? गोवा असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर दमण, दीव, दादरा, नगर हवेली. आधी वेगवेगळं होतं, आता एकत्र केलं. हे आपण पोर्तुगीजांकडून जिंकून घेतलंय. कळालं का? मग याला म्हणतात वेळोवेळी संपादित प्रदेश. गेटिंग माय पॉइंट? समजलं? आर्टिकल 1 समजलं का? लिहून घ्या. हे आहे आर्टिकल 1. क्लिअर? चलो. आता आपण शिकतोय आर्टिकल 2. इथपर्यंत क्लिअर झालं का? समजतंय ना सगळ्या गोष्टी? मला तरी वाटत नाही की खूप कठीण आहे म्हणून. ठीक आहे. आता आपण शिकतोय ते आहे आर्टिकल 2. लक्षात ठेवायचं, आर्टिकल 2 काय म्हणतंय? ठीक आहे. नवीन राज्य, नवीन राज्य. व्यवस्थित लक्ष द्या बरं, कारण की हा सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे तुमच्यासाठी. नवीन राज्य दाखल करून घेणे. नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, नवीन राज्य दाखल करून घेणे म्हणजे स्थापन करणे म्हणजे काय? आता एक लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला काय सांगितलं, भारत हा सार्वभौम आहे. सार्वभौम असल्यामुळे त्याला कोणते अधिकार आहे? की तो युद्धात, तहात, कराराद्वारे, भाडेपट्टीनं आपला प्रदेश जिंकून घेऊ शकतो, विदेशी प्रदेश, किंवा आपला प्रदेश दुसऱ्यालाही देऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं की मग असे काही प्रदेश असतात. लक्षात ठेवा, असे प्रदेश. कसे प्रदेश? असे प्रदेश जे कधीही भारताचे भाग नव्हते. कधीही भारताचे काय नव्हते? भाग नव्हते. समजून घ्या. म्हणून याचा कोड काय करायचा माहितीये का? दुसरं अक्षर काय असतं? दुसरं अल्फाबेट दुसरं काय आहे? दुसरं अल्फाबेट आहे बी. बी म्हणजे काय? बाहेरील प्रदेश. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादा प्रदेश आपण जिंकून घेतला, तहानं घेतला, पट्ट्यानं घेतला, आणि तो जर भारतात समाविष्ट करायचा असेल, तर मग आपण कोणतं कलम वापरू? कलम 2 वापरू. म्हणून लक्षात ठेवायचं की आपण, ठीक आहे, गोवा, दमण दीव, दमण दीव, दादरा नगर हवेली आणि पुद्दुचेरी जे आहे, हे पुद्दुचेरी जिंकून घेतलं आणि भारतात समाविष्ट केलं. हे कोणत्या कलमानुसार केलं? हे आर्टिकल 2 नुसार केलं. समज. म्हणून असं म्हणतात, असे प्रदेश जे कधीही भारताचे भाग नव्हते, त्यांना भारतात दाखल करून घेणे आणि स्थापन करणे. आता एक उदाहरण सांगतो.
सिक्कीम नावाचा एक स्वतंत्र राज्य होतं. राज्य म्हणजे संस्थान, राज्याची राजेशाही राज्य. त्या सिक्कीमच्या लोकांचं म्हणणं काय होतं, आम्हाला भारतात यायचं आहे. कारण की सिक्कीमचा जो होता तो स्वतंत्र होता. आणि त्या सिक्कीमचा प्रॉब्लेम असा होता, त्या सिक्कीमवर दावा करत होता चायना आणि त्या लोकांना जायचं होतं भारतात. म्हणून त्या लोकांनी काय केलं, सांगितलं आम्हाला भारतात जायचं आहे. मग त्या देशात सार्वमत झालं सिक्कीममध्ये. तिथला पंतप्रधान हा नेहरूजींच्या जवळचे व्यक्ती होते. मग त्यांनी आपल्या मध्ये प्लेबिसाईड घेतलं. प्लेबिसाईड म्हणजे सार्वमत. सगळ्या राज्यात मतदान घेणे. आणि त्या लोकांनी म्हटलं आम्हाला भारतात यायचं आहे. मग त्यांचं म्हणणं असं होतं, की आम्हाला भारतात यायचं आहे, पण पूर्ण वेळ नाही. आमचे काही मुद्दे आम्ही भारताला देऊ. आम्ही बाकी आमचं स्वतंत्र राहू. म्हणजे आमचं दळणवळण असेल, टेलिकम्युनिकेशन, आमचं लॉ अँड ऑर्डर असेल. लॉ अँड ऑर्डर म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय, सार्वजनिक सुव्यवस्था आणि संरक्षण. एवढ्याच गोष्टी भारतानं बघाव्या. बाकी आम्ही बघू. म्हणजे आम्हाला बाकी गोष्टीत ऑटोनॉमी द्या. मग यासाठी आपण काय केलं होतं, 35वी घटना दुरुस्ती केली होती. आणि लक्षात ठेवायचं 35वी घटना दुरुस्तीद्वारे 2A नावाचं कलम टाकलं होतं. आणि 2A नुसार काय केलं होतं, याला जे सिक्कीम राज्य आहे, या सिक्कीमला आपण काय केलं होतं माहितीये का, हा सहभागी राज्याचा दर्जा दिला होता. सहभागी राज्य म्हणजे काय? भारताचं पूर्ण राज्य नाही. ठीक आहे. फक्त काय असेल, भारताचं कॉपरेटिव्ह स्टेट असेल. कॉपरेटिव्ह स्टेट असेल असा दर्जा दिला होता हे 2A नुसार. आणि एक लक्षात ठेवायचं, याचे काही मुद्दे हे भारताकडे असतील आणि काही त्याच्याकडे असतील. याचं आपण काय केलं होतं, याचं एक विशिष्ट यादी दिली होती आणि त्यासाठी परिशिष्ट 10व निर्माण केलं होतं. लक्षात ठेवा. 10व परिशिष्ट निर्माण केलं होतं. पण पुढे काय झालं, त्या सिक्कीमच्या लोकांनी म्हटलं आम्हाला भारतातच राहायचं आहे. म्हणून सरकारनं काय केलं, एक घटना दुरुस्ती केली ज्याला म्हणतात 36वी घटना दुरुस्ती. आणि 36व्या घटना दुरुस्तीनं काय केलं, 35वी घटना दुरुस्ती रद्द केली. म्हणजे समजलं का? म्हणजे 36व्या घटना दुरुस्तीनं आपण 35वी घटना दुरुस्ती रद्द केली आणि जे सिक्कीम आहे, या सिक्कीमला काय दिला माहितीये का? सिक्कीमला पूर्ण वेळ, पूर्ण राज्याचा दर्जा दिला. म्हणजे बाकी महाराष्ट्र, गोवा जसा आहे, तो पूर्ण राज्याचा दर्जा दिला. म्हणजे याच्या पुढे सिक्कीमच्या सगळ्या गोष्टी भारत सरकार बघेल. सो असं होतं. म्हणून लक्षात ठेवायचं 36व्या घटना दुरुस्तीनं कलम 2A जे आहे, आर्टिकल 2A हे रद्द केलं आणि 10व परिशिष्ट रद्द केलं. समजलं? म्हणजे सुरुवातीला जे 10व परिशिष्ट टाकलं होतं, ते सिक्कीमसाठी टाकलं होतं. पण आता 10व्या परिशिष्टात पक्षांतर बंदी कायदा दिसतो. समजलं ना तुम्हाला? म्हणून लक्षात ठेवायचं 35व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला सहयोगी राज्याचा दर्जा दिला होता. म्हणून मग आपण 2A नावाचं आर्टिकल टाकलं होतं. आणि 10व्या परिशिष्टात सांगितलं होतं, की त्यांचं संरक्षण, त्यांचं दळणवळण आणि त्यांचं जे दूरसंचार आहे किंवा सार्वजनिक सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर ह्या 3च गोष्टी आम्ही बघू. बाकी त्यांचं ते बघतील, असं सांगितलं होतं. मग 36व्या घटना दुरुस्तीने लोकांनी मागणी केली, की आम्हाला सहभागी राज्यांनी पूर्ण राज्याचा दर्जा पाहिजे. बाकी जसे राज्य आहेत तसे. म्हणून आपण 36व्या घटना दुरुस्तीने 35वी घटना दुरुस्ती रद्द केली आणि सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा दिला आणि हे 2 कलम रद्द केले. कळालं का? समजलंय? म्हणजे घटना दुरुस्त्या वेगळ्या नसतात शिकत, अशा शिकत असतात. वेगळ्या घटना दुरुस्त्या शिकायला काय मीनिंग आहे? मीनिंगच नाहीये. समजलं? चलो. स्क्रीनशॉट करून घ्या. बेटा पॉलिटी जी आहे ना, पॉलिटी ही समजून घेण्याचा विषय आहे ना की पाठांतराचा. बऱ्याच साऱ्या लोकांना काय वाटते पाठांतराचा विषय. मला या लेक्चर नंतर फक्त कमेंट द्याल, की सर खरंच हा विषय हा पाठांतराचा आहे. असा मला कमेंट द्याल. मग मी समजेल की नाही पाठांतराचा आहे, माझी शिकवण्याची पद्धत चुकीची आहे. ओके. त्याच्यानंतर आता आहे आर्टिकल 3. आता आर्टिकल 3 काय म्हणतंय? व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण शिकतोय ते म्हणजे आर्टिकल 3. आणि आर्टिकल 3 चं हेडिंग आहे ते म्हणजे नवीन राज्यांची निर्मिती. आर्टिकल 3 काय म्हणतंय? नवीन राज्यांची निर्मिती. आता लक्षात ठेवायचं. नवीन राज्यांची निर्मिती म्हणजे काय नेमकं? तर सी, मला सांगा तिसरं अक्षर काय आहे? तिसरं अक्षर, तिसरं अक्षर आहे सी. सी म्हणजे काय? करंट. सी फॉर करंट. करंट म्हणजे काय? असे प्रदेश. कसे प्रदेश? असे प्रदेश जे ऑलरेडी, ठीक आहे, असे प्रदेश जे ऑलरेडी काय आहेत? भारताचे भाग आहेत. ठीक आहे. म्हणजे बघा, 2 मध्ये कोणते प्रदेश होते जे इतरांकडून जिंकून घेतले ते प्रदेश होते. आणि हे कोणते आहेत? असे प्रदेश आहेत जे भारताचे ऑलरेडी भाग आहेत. आणि त्यामध्ये जर 5 चेंजेस करायचे असले, किती चेंजेस? त्यामध्ये जर तुम्हाला 5 चेंजेस करायचे असले, तर मग काय केलं जातं? या कलमाचा वापर केला जातो. सर कोणते 5 चेंजेस? नंबर 1 बघा. सर्वात पहिला चेंज आहे एक किंवा अधिक.
एक किंवा अधिक राज्य किंवा एक किंवा अधिक युनियन टेरिटरी यांचे विभाजन करून यांचे विभाजन करून किंवा यांचं काय करणं यांचं एकत्रीकरण करून ठीक आहे एक किंवा अधिक राज्य निर्माण करणे एक किंवा अधिक राज्य निर्माण करणे किंवा समजलं का बघा आता मी उदाहरण सांगतो तुम्हाला काय म्हणतंय एक किंवा अधिक राज्य किंवा एक किंवा अधिक युनियन टेरिटरी हे एक तर वेगळे करायचे नाही ते एकत्रीकरण करायचं राज्य निर्माण करायचं उदाहरण सांगतोय बघा एक होतं आंध्र प्रदेश या आंध्र प्रदेशचे केले सरकारनं दोन तुकडे आणि दोन तुकडे करून एक तुकडा बनवला काय तेलंगणा समजलं आलं का लक्षात म्हणून याला असं म्हणतात एक किंवा अधिक राज्य यांचं विभाजन करून एक किंवा अधिक राज्य निर्माण करणे दुसरं उदाहरण सांगतो एक होतं जम्मू काश्मीर ठीक आहे या जम्मू काश्मीरचे केले दोन तुकडे आणि आज आहे एक जम्मू काश्मीर नावाचं युनियन टेरिटरी आणि एक आहे लडाख नावाची युनियन टेरिटरी समजलं म्हणून व्याख्या काय म्हणते एक किंवा अधिक युनियन टेरिटरीचं विभाजन करून एक किंवा अधिक युनियन टेरिटरी निर्माण करणे किंवा एक उदाहरण सांगतो एक होतं दमन दीव ठीक आहे आणि एक होतं दादरा नगर हवेली सरकारनं काय केलं या दोघांचं केलं एकत्रीकरण आणि आता एकच बनवलं ज्याला काय म्हणतात दमन दीव दादरा नगर हवेली समजलं म्हणजे हे जे आहे हे ऑलरेडी भारतातलेच भाग आहेत म्हणून असं म्हणतात एक किंवा अधिक राज्य किंवा युनियन टेरिटरी विभाजन करून किंवा एकत्रीकरण करून एक किंवा अधिक राज्य निर्माण करणे हे हा जो बदल करायचा असतो हा कोणत्या कलमानुसार 3 म्हणजे मग महाराष्ट्रातून जर विदर्भ वेगळा काढायचा असेल तर कोणता आर्टिकल वापरावा लागेल आर्टिकल 3 समजलं समजलं का जम्मू काश्मीरचे दोन भाग केले कोणत्या आर्टिकल नुसार केले आर्टिकल 3 नुसार केलं समजलं नंबर 2 ठीक आहे राज्यांची नावं बदलणे तुम्हाला माहित आहे भारतामध्ये अनेक सारे राज्य आहेत ठीक आहे या राज्याचं नाव आपण बदलवलेलं आहे जसं संयुक्त प्रांत होता त्याला यूपी म्हणतात मध्य प्रांत होता त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी मध्य प्रदेश म्हणतात मद्रास प्रांत होता आज त्याला तमिळनाडू म्हणतात म्हैसूर प्रांत होता आज त्याला कर्नाटक म्हणतात हे कोण हे नाव जर बदलायचं असेल तर आर्टिकल 3 चा वापर करायचा नंबर 3 एखाद्या राज्याची सीमा क्षेत्र वाढवणे फॉर एक्झाम्पल आता बेळगावचा वाद चालू आहे महाराष्ट्र कर्नाटक मध्ये आपण जर तो बेळगाव महाराष्ट्राला जोडला तर त्याला काय म्हणतात सीमा क्षेत्र वाढविणे ठीक आहे जर तुम्ही एका राज्याचं सीमा क्षेत्र वाढवत असाल तर एखाद्या राज्याचं सीमा क्षेत्र काय होते घटत असते म्हणून सीमा क्षेत्र घटविणे ठीक आहे किंवा मग काय करणे सीमा बदल करणे म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल गडचिरोलीचं एक गाव आहे समजा की हे गाव येतंय महाराष्ट्रामध्ये आणि ते काय झालंय सरकारनं आंध्र प्रदेशमध्ये ऍड केलं तेलंगणामध्ये ऍड केलं सो त्याला म्हणतात म्हणून असं म्हणतात की करंटचे राज्य असे प्रदेश आहेत की जे ऑलरेडी भारताचे भाग आहेत जर त्याच्यामध्ये एकाचे दोन राज्य करायचे आहेत किंवा दोन राज्याचं एक राज्य करायचं आहे किंवा युनियन टेरिटरी करायचं आहे राज्याचं नाव बदलायचं आहे सीमा क्षेत्र वाढवायचं आहे सीमा क्षेत्र घटवायचं आहे किंवा जर सीमा बदल करायचा असेल तर तो बदल कोणत्या आर्टिकल नुसार होतो आर्टिकल 3 नुसार होतो परंतु त्याला एक परंतु आहे ते परंतु काय समजून घ्या परंतु ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या बरं हा सर्वात महत्वाचा आहे मुद्दा यावर प्रश्न येतात परंतु जर असं करायचं असेल तर असे विधेयक काय असेल असे विधेयक बघा लक्ष द्या तुम्ही काय करताय आंध्र प्रदेशचं तेलंगणा निर्माण करताय मग ते विधेयक कसं असेल आंध्र प्रदेशचे विभाजन विधेयक ठीक आहे आणि ते त्या वर्षीचं वर्ष 2014 सो असे विधेयक काय करावं लागतं काही काही महत्वाच्या गोष्टी सांगतो हे जे विधेयक आहे याला काय पाहिजे याला प्रेसिडेंट ऑफ इंडियाची पूर्व परवानगी पाहिजे काय पाहिजे सर्वात पहिले भारताचे राष्ट्रपती आहे याच्या परवानगीनेच मांडता येतं लक्षात ठेवायचं हे विधेयक जर संसदेत मांडायचं आहे महाराष्ट्रापासून जर जर वेगळा करायचा आहे कोणाला महाराष्ट्रापासून विदर्भाला वेगळं करायचं आहे आणि त्याचा जर कायद्याचं विधेयक मांडायचं असेल तर राष्ट्रपतीची पूर्व परवानगी पाहिजे नंबर 2 आता राष्ट्रपतीनं ठीक आहे जे राष्ट्रपती आहेत ना प्रेसिडेंट ऑफ इंडियाने पूर्व परवानगी देण्याआधी
काय केलं पाहिजे? ठीक आहे. देण्याआधी ते संबंधित राज्याकडे पाठवावं. कोणाकडे? संबंधित राज्य म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करतोय ना, तर महाराष्ट्राकडे पाठवलं पाहिजे. संबंधित राज्याच्या किंवा युनियन टेरिटरी असेल तर युनियन टेरिटरीच्या, संबंधित राज्याच्या किंवा युनियन टेरिटरीच्या विधिमंडळाकडे पाठवावे. विधिमंडळ म्हणजे काय? विधानसभा, विधान परिषद. विधिमंडळाकडे कशासाठी पाठवावे? बघा, लक्ष द्या. जर समजा भारत सरकारला हे सगळं संसद करत असते कुटाणा, एखाद्या राज्याचे 2 राज्य करणे, नाव बदलणे, क्षेत्र घटवणे, संसद राज्याला नाही करता येत. जर असं करायचं असेल तर त्या विधेयकाला सर्वात पहिले तर राष्ट्रपतीची पूर्व परवानगी पाहिजे. पण राष्ट्रपतींनी पूर्व परवानगी देण्याआधी संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवावं. आता एक लक्षात ठेवायचं, त्या विधिमंडळाला, ठीक आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया काय करतील? एक कालावधी देतील. ठीक आहे. हे थोडं वेगळं झालं का? ठीक आहे, एक मिनिट फक्त. माय बॅड. प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं स्पेलिंगच चुकलं होतं. ठीक आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांना काय करतील? एक कालावधी देतील. म्हणजे महाराष्ट्र सरकारकडे जेव्हा पाठवतील तेव्हा त्याला एक कालावधी देतील. पण एक लक्षात ठेवायचं, कालावधी संसदेत दिलाय का नाही, सॉरी, संविधानात दिलाय का नाही, प्रेसिडेंट ऑफ इंडिया देतील. आणि त्यांना सांगतील 1 महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत तुमचं उत्तर द्या. ठीक आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा, मला वाटतंय हा सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तो मुद्दा म्हणजे काय आहे? व्यवस्थित लक्षात घ्यायचं, की राज्य काय करू शकते? एखादं स्टेट असेल, ठीक आहे, ह्या स्टेटला काय देऊ शकते? होकार देऊ शकते. काय म्हणेल? हो, महाराष्ट्र विदर्भ वेगळा करा, किंवा याला नकार सुद्धा देऊ शकते. ठीक आहे. एक तर होकार देईल किंवा नकार देईल. पण लक्षात ठेवायचं, की राज्याचं मत हे केंद्रावर बंधनकारक नाही. लक्षात ठेवायचं, राज्याचे मत हे काय नाही, हे संसदेवर बंधनकारक नाही. म्हणजे एक लक्षात येईल तुमच्या, की ठीक आहे, बंधनकारक नाही. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल, की सलमान खान सारखं संसदेचं काम आहे. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं किसी की भी नहीं सुनता. ठीक आहे. ऐकावं जनाचं पण परी करावं मनाचं. सो अशा प्रकारे इथं सांगितलं आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, नंबर 1, राष्ट्रपतीची पूर्व परवानगीशिवाय असं विधेयक मांडता येत नाही. राष्ट्रपतींनी पूर्व परवानगी देण्याच्या पूर्वी राज्याच्या विधिमंडळाकडे पाठावं. विधिमंडळाला एक कालावधी नेमून देतील. तितक्या दिवसात त्यांनी होकार किंवा नकार द्यावा. होकार दिला काय, नकार दिला काय, ते संसदेवर काय नाही, बंधनकारक नाही. हा सर्वात आयएमपी मुद्दा आहे. कळालं? हे सर्वात महत्वाचं आहे. आता पुढे जर बघायला गेले तुम्ही, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. हे जर पुढे बघायला गेले तर तुम्हाला असं दिसेल, की ठीक आहे, हे विधेयक मग संसद काय करते माहिती आहे का? ठीक आहे, हे जे विधेयक आहे, ठीक आहे, याचा तिसरा मुद्दा लिहितोय. इथं हे संपलंय. ठीक आहे, हे इतकं आहे. ठीक आहे, याचा तिसरा मुद्दा लिहितोय, की इथं मग संसद काय करेल? संसद साध्या बहुमतानं कायदा करेल. म्हणजे घटना दुरुस्ती करायची गरज आहे का? नाही. साध्या बहुमताने, ठीक आहे, असा कायदा करेल. असा कायदा करेल. म्हणजे घटना दुरुस्ती करायची गरज नसते. लक्षात ठेवायचं. आणि मग साधा केलं, की मग त्यांना काय मिळू शकते? राज्य. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं. काय लक्षात आलं? हे स्क्रीनशॉट करून घ्या. मग मी सांगतो काय लक्षात आलं. ठीक आहे. हं. भारतातले राज्य जर तुम्ही बघितले, बघा लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगितलंय? हा हा भारत आहे. व्यवस्थित लक्ष द्या फक्त. मी तुम्हाला सांगतोय, की मी शिकवल्यानंतर तुम्हाला तो फक्त टॉपिक एकदा रीड करावा लागेल. ठीक आहे. एकदा रीड करावा लागेल. तुमचा तो मुद्दा तिथंच क्लिअर झाला असेल. हे बघा. ओके. हा भारत आहे. मला सांगा, भारताचे तुकडे करता येतात का? भारताचे तुकडे करता येतात का? कोणत्या राज्याला फुटून निघण्याचा अधिकार आहे का? नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, भारतात, भारत जो आहे, भारत म्हणजे देश आपला. हा देश कसा आहे? अभंजक आहे. अभंजक म्हणजे अविभाज्य आहे. अविभाज्य म्हणजे याचा तुकडे कोणालाच करता येत नाही. कारण की भारतातून कोणत्याही स्टेटला बाहेर पडता येत नाही. म्हणजे भारताचे तुकडे करणं शक्य नाही. भारत वाढेल. कारण की भारताला प्रदेश जिंकून घेता येते. भारत वाढेल पण भारताला कमी करता येत नाही. म्हणजे आपला देश कसा आहे? अभंजक आहे. पण आता मी एक उदाहरण देतोय. समजा हे तेलंगणा आहे. ठीक आहे. हे असं, हे तेलंगणा आहे. हे आंध्र प्रदेश आहे. ठीक आहे. हे कोणतं राज्य आहे? हे आहे आंध्र प्रदेश. एक मिनिट. आंध्र प्रदेश राज्य आहे. मग संसदेनं काय केलं माहितीये का? काय रे बाबा? हं. आंध्र प्रदेश. संसदेनं काय केलं माहितीये का? या राज्याचं काय केलं? या राज्याचं केलं विभाजन.
आणि विभाजन करून या ठिकाणी, ठीक आहे, याचा काय बनवला, तेलंगणा. म्हणजे आलं का लक्षात? ठीक आहे. याचा असा आहे की आपल्या देशातील जे राज्य आहेत, राज्य हे कसे आहेत, हे भंजक आहेत. भंजक किंवा हे कसे आहेत, विभाज्य आहेत. विभाज्य म्हणजे वेगळे करता येतात, विभाज्य आहेत. म्हणून लक्षात ठेवायचं पोरांनो, भारताला काय म्हणतात, भारताबद्दल एक स्टेटमेंट वापरतात. ते स्टेटमेंट समजून घ्या. भारत हा भंजक राज्यांचा, भंजक म्हणजे समजते ना, विभाज्य, भंजक राज्यांचा कसा संघ आहे, अभंजक संघ आहे. अभंजक संघ आहे. समजलं का? हे स्टेटमेंट समजण्यासाठी तुम्हाला आर्टिकल समजून घ्यावे लागत असतात आणि मग स्टेटमेंट समजत असतात. भारत हा भंजक राज्यांचा, म्हणजे राज्य तुकडे होऊ शकतात, अभंजक संघ आहे, पण भारताचे तुकडे होऊ शकत नाही, भारताचे दोन देश होऊ शकत नाही. सो असा काय आहे, असा संघ आहे. याचा अर्थ, ठीक आहे, याचा अर्थ संविधानाने, लक्ष द्या, याचा अर्थ काय होतोय, संविधानाने, ठीक आहे, भारतातील राज्यांना, संविधानाने भारतातील राज्यांना, जे कोणते राज्य असतील, महाराष्ट्र वगैरे, राज्यांना, ठीक आहे, किंवा युनियन टेरिटोरीजला काय दिली नाही, भौगोलिक क्षेत्राची हमी दिली नाही. काय दिली नाही, भौगोलिक क्षेत्राची हमी दिली नाही. हमी दिली नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राचा नकाशा आज जसा आहे तसाच तो 2040 पर्यंत राहील, याची काहीच गॅरंटी नाही. सरकारला जर उद्या वाटलंय आज कुछ तुफानी करती है, तो सरकार काय करेल, महाराष्ट्राचे दोन तुकडे करेल. समजलं का? समजलं का? म्हणून संविधानाने भारतातील राज्यांना, युनियन टेरिटोरीना भौगोलिक क्षेत्राची हमी दिली नाही, कारण की संसद, आता आणखी एक महत्वाचं विधान इथं मी लिहितोय, काय, संसद मनमानी पद्धतीने, बघा लक्ष द्या, ठीक आहे, संसद जी आहे, भारतीय संसद, संसद ही कोणत्या पद्धतीने, मनमानी पद्धतीने, मनमानी पद्धतीने काय करू शकते, राज्यांना, राज्यांना बदलू शकते. सांगा बरं, विधान बरोबर नाही का? करू शकते ना, नाव बदलू शकते, एकाचे दोन राज्य करू शकते, दोनाचा एक राज्य करू शकते, सीमा बदलू शकते, सीमा घटू शकते. म्हणजेच काय, ते वरुण धवनचा डायलॉग आहे की मेरा फेवरेट है, मैं पहिले तोडता हूं, तोडने के बाद जोडता हूं और फिर तोडता हूं. सो काही करू शकते. म्हणजेच काय आहे, संविधानातील भारतातील राज्यांना, युनियन टेरिटोरीजला भौगोलिक क्षेत्राची हमी दिली नाही आणि संसद ही मनमानी पद्धतीने राज्यांना बदलू शकते, कधी काही करू शकते. जम्मू काश्मीर मनमानी पद्धतीने 2 केंद्रशासित प्रदेश बनवले नाही का? किती विरोध होता सांगा बरं जम्मू काश्मीरच्या लोकांचा, तरीही सरकारनं काय केलं, त्याचे तुकडे केलेच. आलं लक्षात? याचा स्क्रीनशॉट करून घ्या, करा स्क्रीनशॉट. ठीक आहे, इतकं सोपी मुद्दा आहे, इतका सोपी, फक्त ना टॉपिक फार शांततेने शिकावे लागतात. ओके, इथपर्यंत क्लिअर? समजलंय? मग विनाशी राज्यांचा अविनाशी संघ, समजलं का? यालाच तुम्ही काय म्हणू शकता, यालाच म्हणू शकता भारत हा विनाशी राज्यांचा, भारत हा विनाशी राज्यांचा कसा संघ आहे, अविनाशी संघ आहे. मग बाबासाहेबांनी हे वाक्य उगीच म्हटलं का? नाही, बाबासाहेबांनी असं म्हटलं की भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. म्हणजे राज्यांचा विनाश होऊ शकतो पण देशाचा नाही, कारण की भारतातून कोणत्याही राज्याला वेगळं पडता येत नाही. करा स्क्रीनशॉट करा. ठीक आहे, आता काही मुद्दे सांगतो. ठीक आहे, मुद्दा असा आहे की मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. ठीक आहे, हा भारत आहे. लक्षात ठेवायचं, या भारतात ना एक गाव होतं इथं, ज्या गावाचं नाव आहे बेरुबारी. म्हणजे जेव्हा भारताची फाळणी झाली ना, त्या फाळणीच्या वेळेस एक गाव होतं ज्याचं नाव होतं बेरुबारी गाव. आता लक्षात ठेवायचं, या बेरुबारी गावाचा झोल काय झाला की भारतात जे सीमा आहेत, ठीक आहे, ह्या सीमा आखण्यासाठी एक व्यक्ती आला होता ज्याचं नाव होतं रॅड क्लिफ. ठीक आहे, एक रॅड क्लिफ आयोग होता, रॅड क्लिफ कमिशन होतं. आणि यानं काय केलं, यानं भारत पाक जेव्हा फाळणी झाली, यानं भारत पाक सीमा ठरवल्या. ठीक, सीमा आखणीसाठी आला. आता याच्या बापानंही कधी भारत बघितला नव्हता. ठीक आहे,
आणि हा भारतात बाउंड्री ठरवायला आला. एक देश होता पाकिस्तान, काही गावं पाकिस्तानला द्यायचे होते, काही भारताला द्यायचे होते. जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा 77% भाग हा भारताला आला, 23% पाकिस्तानला आला. मग आता यानं काय केलं, हे बेरुबारी नावाचं गाव आहे, लक्षात घ्या. हे काय आहे? हे बेरुबारी गाव आहे. याने बघा काय काय काम केलं. या बेरुबारी गावाचं जे गाव आलं, हे आलं इंडियामध्ये, लक्षात ठेवा. आणि या बेरुबारी गावाचे जे शेत आहेत, ठीक आहे, हे शेत काय झाले, हे गेले पाकिस्तानमध्ये. म्हणजे यांना यांच्या शेतात जाण्यासाठी लागत होता विजा. ऍक्च्युअल मध्ये बेरुबारी गाव होतं ना, हे होतं मुस्लिम बहुसंख्य. काय होतं? हे होतं मुस्लिम बहुसंख्य. ओके. हे मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे याच्यावर जो क्लेम होता, हे हे पाकिस्तानचं गाव होतं. हे पाकिस्तानलाच द्यायला गाव पाहिजे होतं. पण भारतात आलं. मग आता लोक जेव्हा उठले, तेव्हा ते ज्या ज्या खाटेवर झोपले होते, त्या खाटेचे 2 पाय होते भारतात आणि 2 होते पाकिस्तानात. घर होतं भारतात, अंगण होतं पाकिस्तानात. घर होतं भारतात आणि शेत होतं पाकिस्तानात. मग मला सांगा किती लोचा होईल? म्हणून मग काय झालं माहितीये का? नेहरूजींनी एक निर्णय घेतला आणि नेहरूजींनी हे बेरुबारी जे गाव आहे, ठीक आहे, हे बेरुबारी नावाचं गाव कोणाला दिलं माहितीये का? हे गाव दिलं त्या ठिकाणी पाकिस्तानला. ठीक आहे. हे काय झालं? नेहरूजींनी हे गाव जे आहे हे पाकिस्तानला बहाल केलं. आता जे दिलं त्याच्यामुळे मग झाला लोचा. मग लोक गेले संसदेत, की मग उद्या असं होईल नेहरूजी पूर्ण भारतच पाकिस्तानला देतील. ठीक आहे. मग काय झालं बाबा, मग गेलं सर्वोच्च न्यायालयात. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की बाबा जर तुम्हाला एखादा प्रदेश, समजा एखादा भारतीय प्रदेश आहे, हा भारतीय प्रदेश जर काय करायचा असेल, तुम्ही सार्वभौम, तुम्ही आपला प्रदेश कोणालाही देऊ शकता. भारतीय प्रदेश हा जर तुम्हाला दुसऱ्या प्रदेशाला किंवा दुसऱ्या देशाला काय करायचं असेल, दुसऱ्या देशाला बहाल करायचं असेल, बहाल म्हणजे देणे, तर काय करावी लागेल? त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. घटना दुरुस्ती करावी लागेल. असं कोण सांगितलंय? असं सांगितलंय सर्वोच्च न्यायालयाच्या मते. सर्वोच्च न्यायालयाच्या मते जर भारतातील एखादा दुसऱ्याला बहाल करायचा आहे, सर्वोच्च काय करावं लागेल? घटना दुरुस्ती. मग नेहरूजींनी बाबा याच्यासाठी घटना दुरुस्ती केली, ती म्हणजे 9वी घटना दुरुस्ती. समजलं? सो असा एक लोचा भारतात तयार झाला होता. याला म्हणतात बेरोबारी. आणि येतच तो बेरोबारी खटला आला होता, ज्याच्यामध्ये सांगितलं सरनामा घटनेचा भाग नाही. ओके. पण मग आता इथं काय होतंय? याला ना 1969 मध्ये सर्वोच्च न्यायालय आपला निकाल बदलवतोय आणि 1969 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मते काय सांगितलंय, की आता घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही. घटना दुरुस्तीची गरज नाही. जर हा प्रश्न एखाद्या देशासोबत काय असेल, सीमा विवाद असेल. काय असेल? सीमा विवाद. समजा भारत बांगलादेशचा सीमा विवाद आहे आणि हा सीमा विवाद जर सॉर्टिंग करायचं असेल, तर मग घटना दुरुस्ती करायची गरज नाही. म्हणून आज घटना दुरुस्ती करत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग सर तरी भारत बांगलादेश जेव्हा आपण एकमेकाला गावं दिले, तेव्हा घटना दुरुस्ती का केली? तर ते कशासाठी असतं माहितीये का? ते बॉन्डसाठी. नसतं का लग्न ठरतं मुला-मुलीचं आणि मुलगा किंवा मुलगी कोणी 2 पैकी एक गॅरंटी देण्याच्या लायकीचं नसेल, तर मग त्यांचं साखरपुडा करून ठेवतात. तो साखरपुडा म्हणजे 100वी घटना दुरुस्ती. समजलं का तुम्हाला? सो भारत बांगलादेशच्या संदर्भात ती घटना दुरुस्ती आहे. स्क्रीनशॉट करून घ्या. अशी उदाहरणं दिली की मग तुम्हाला जमतं. है ना? हं, चला. हे झालं. आणि आता आहे आर्टिकल 4. ठीक आहे. आर्टिकल 4. आर्टिकल 4 काय म्हणतंय? आर्टिकल 4 म्हणतंय जर आर्टिकल 2 आणि 3 नुसार, आर्टिकल 2 नुसार असे प्रदेश जे भारताचा भाग नव्हते ते भारतात समाविष्ट करायचे आहेत, किंवा आर्टिकल 3 असे प्रदेश जे भारताचे भाग आहेत त्याला विभाजन करणे, एकत्रीकरण करणे, सीमा घटवणे, सीमा वाढवणे, नावात बदल करणे, सीमा बदल करणे. जर 2 किंवा 3 नुसार, ठीक आहे, बदल करायचे असतील, बदल करावयाचे असल्यास, ठीक आहे, असल्यास काय करायची गरज नाही, तर त्याला घटना दुरुस्ती मानता येणार नाही. समजलं का? म्हणजे याचा अर्थ सरळ म्हणणं आहे, की यासाठी तुम्हाला 2-3 साठी घटना दुरुस्ती करण्याची गरज नसते. तर तो काय असतो बाळांनो? तो असतो त्या ठिकाणी साधा कायदा. तो काय असतोय? त्या ठिकाणी साधा कायदा असतो. घटना दुरुस्ती कायदा नसतो. साधा कायदा असतो. म्हणून लक्षात ठेवायचं, कोणतंही राज्य निर्माण करायचं असेल तर घटना दुरुस्ती करायची गरज नाही. मला सांगा, जम्मू काश्मीरचे 2 राज्य निर्माण केले आपण, 2 केंद्रशासित प्रदेश. घटना दुरुस्ती केली का? नाही ना. साधा कायदाच केला ना.
जम्मू काश्मीर विभाजन अधिनियम 2019 संपला विषय. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे हे दिसतं तुम्हाला आर्टिकल 1, 2, 3 आणि 4. समजलं का? सो ह्याला संविधानिक तरतुदी म्हणतात. बघा एकदा आपण एकदा याला पूर्ण रिकॉल करू. त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा. ठीक आहे. बॅच जॉइन करायची असेल तर Apple अवेलेबल आहे तुम्हाला. ठीक आहे. सर्वात पहिले बघितलं संघराज्य आणि राज्य क्षेत्रामध्ये काय फरक आहे? कोणती नॅरो आहे, कोणती म्हणजे ब्रॉड आहे. त्यानंतर संघराज्य राज्यक्षेत्र भारत हे विघटनाद्वारे तयार झालंय. त्याच्यानंतर आर्टिकल 1 मध्ये सांगितले काय आहे तर त्यानंतर आर्टिकल 2 बघितलं, सिक्कीमच्या संदर्भात घटनादुरुस्त्या अभ्यासल्या. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 3 मध्ये बघितलंय. त्यानंतर आर्टिकल हे भंजक राज्य, अभंजक राज्य हे सांगितलंय आणि आर्टिकल त्या ठिकाणी बेरोबरी युनियन खटला सांगितलाय आणि आर्टिकल 4 म्हणजे लक्षात घ्या, आपण हे शिकत असताना किती घटना दुरुस्त्या क्लिअर केल्या माहितीये का? आपण घटना दुरुस्ती केली 9वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण घटना दुरुस्ती केली ती म्हणजे 35वी घटना दुरुस्ती. त्यानंतर आपण घटना दुरुस्ती शिकलोय ती म्हणजे 36वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. त्यानंतर आपण घटना दुरुस्ती शिकलो ते म्हणजे 100वी घटना दुरुस्ती. येते का तुमच्या लक्षात? म्हणजे घटना दुरुस्त्या ना अशा शिकत असतात त्या कलमाला त्या ठिकाणी ऍड करून. आलं का लक्षात? त्या आर्टिकल नुसार ते. आणि जेव्हा याचा आता दुसरा भाग उद्या घेऊन येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही घटना दुरुस्त्या शिकवेल. हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कळवा. ठीक आहे. याचा नेक्स्ट पार्ट आपण उद्या शिकूया. थँक यू सो मच. कीप स्टडींग. जय हिंद.